मनसे आणि ठाकरे सेना युतीचे वॉर्ड 192 चे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आता होत आहे आणि या उद्घाटनासाठी म्हणून स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित आहेत। दादरमधल्या गोखले रोडवरील प्रभाग 192 कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं स्वतः राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। राज ठाकरेंच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। किल्लेदार हे प्रभाग 192 मधनं मनसे ठाकरे सेना युतीचे उमेदवार आहेत। नवाब मलिक यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, मी असेल तर युती होणार नाही असं काही जणांनी म्हटलेलं होतं, पण अजित पवार माझ्या पाठीशी उभे राहिले। अजित पवारांनी मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अत्यंत योग्य आहे असंही नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। विशेषकर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावाने बुमाबुम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको। दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला। त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचे आभार मानतो। यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सहभागी नाही। त्याचं कारण असं आहे की नवाब मलिक याच्यावरती फार गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत। दाऊद इब्राहिम हसीना पारकरशी संबंध ठेवल्याचे आरोप नवाब मलिकवर आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या देशविघातक समाजविरोधी आतंकवादी जिहादी शक्तींबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना कोणताही समझोता करणार नाही। या विषयावरती राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु राष्ट्रीयत्वावर आणि हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड ही होऊ शकत नाही आणि म्हणून आमची ठाम भूमिका होती की नवाब मलिकच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणतीही युती करणार नाही, तडजोड करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।